तर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं. मात्र मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्राजक्ता माळीला पाठिंबा दिलाय. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. कसं आहे, मराठी चित्रपटसृष्टीतल्या एका अभिनेत्रीबद्दल असं जाहीररित्या बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. याचा आणि किंवा कुठल्याही महिलेबद्दल बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि याचा निषेध तर सर्व स्तरातनं व्हायलाच पाहिजे. कसं तुमचं गलिच्छ राजकारण तुम्हाला लागलं, तुम्ही काय एकमेकांवर चिखलफेक करताय ते तुम्ही करा, पण याच्यामध्ये तुम्ही कुठल्या अभिनेत्रीला महिलेला याच्यामध्ये तुम्ही ओढून जाहीररित्या त्याचं नाव घेणं हे बरोबर नाही. त्यांनी सांगितलं की मी फक्त एका त्यांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण त्यांची टीम परळीमध्ये गेली होती. तिकडे त्यांचा सत्कार केला, व्यासपीठावर पुष्पगुच्छ देण्यात आला. तो फक्त फोटो ट्विट करून धन्यवाद साहेब, आणि हीच काय ती पहिली आणि शेवटची भेट मी आत्ता पण झालेली ती भेट, त्याच्या व्यतिरिक्त भेटच झाली नसं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की जे काय असेल कुठल्या महिलेबद्दल असं त्यांच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलणं आणि ह्या गोष्टीला वेगळा विषय देणं कलाटे चुकीचं आहे.